नमस्कार महाराष्ट्र, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। शासन निर्णय आहे। राज्यातील अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी निर्गमित झालेला आहे 15 मार्च 2024 रोजी। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। तोपर्यंत संबंधित सर्वांना धन्यवाद। आपण लवकरच 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पडत आहोत। महाराष्ट्राने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल धन्यवाद। आणि राज्यातील अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या संबंधाने माहिती होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील मान्यताप्राप्त असणाऱ्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 15 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार 19 जानेवारी 13 मधील तरतुदीनंतर आज राज्यातील मान्यता असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना 52,8,20,200 रुपये इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे। याकरिता निर्णयामध्ये अटी शर्ती नमूद केलेल्या आहेत। यामध्ये 100% वेतनेतरमध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनानुसार दिनांक 1 एप्रिल 2008 रोजी देय असणाऱ्या 8व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5% वेतनेतर अनुदान देय असणार आहे। तसेच बालकांच्या मोफत तसेच सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 मार्च 13 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेतर सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या प्रत्यक्ष सुरू प्राधान्य शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार GRचा काही अंश मी तुमच्या स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही तो वाचू शकता। आणि काही शंका असेल तर मित्र हो, तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्ही गुड नाईट, धन्यवाद, गुड मॉर्निंग, नमस्कार, जय महाराष्ट्र।